अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला जळगाव शहरातील शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेत तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांना भोईगल्ली जोशीपेठ परिसरात एक परदेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला। यावेळी 20 वर्षीय कोणिका राणी श्यामलचंद्र राय ही महिला आढळून आली। तपासात ती कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून राहत असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान कोणिका राणी आणि जळगावातील सोने कारागीर चिन्मय जगन्नाथवाला यांची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती। ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर लग्नासाठी कोणिका हिने थेट बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कोणिका राणी आणि चिन्मय वाला यांच्याविरुद्ध इमिग्रेशन व परदेशी कायदा 2025 अंतर्गत गुन्हा दाखल करून बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे। दरम्यान कोणिका आणि चिन्मय हे दोघेजण आम्ही लग्न केले असल्याचे सांगत आहेत, परंतु याबाबतचा त्यांच्याकडे कुठलाही पुरावा अद्याप तरी आढळून आलेला नाही। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। एक बांगलादेश इल्लीगल बांगलादेश आणि परकीय नागरिक यांच्या विरोधामध्ये जळगाव पोलिसांनी एक मोहीम घेतलेली आहे। त्या अनुषंगाने शनीपेठमध्ये एक अवैधरित्या राहणारी बांगलादेशी महिला आपण आयडेंटिफाय केली। तिच्याकडे तिचं सर्च घेतला असताना तिच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट देखील मिळून आलेला आहे। या मुलीची आणि तिचा नवरा हे दोघांनाही आपण याच्यामध्ये आरोपी केलेला आहे। यांचं लग्न वेस्ट बेंगॉलमध्ये झालं होतं आणि ती जंगलाच्या रूटने बांगलादेशमधून भारतामध्ये आलेली होती असं प्राइम ऑफिसी आपल्याला तपासात समजतं आहे। आज तिला कोर्टात आम्ही हजर करणार आहोत। याच्या मागचं कारण तिने असं सांगितलेलं आहे की हा जो तिचा नवरा आहे त्याचं नाव आहे चिन्मय बाला, वय वर्ष 25। याच्या 2024 मध्ये हिच्याबरोबर फेसबुक मधून माध्यमातून ओळख झाली होती आणि त्यांचं अफेअर झालं होतं आणि मग त्यांनी वेस्ट बेंगॉलला ती बांगलादेशमध्ये जंगलातच पळून आली। तिला 2 लोकांनी बांगलादेशच्या सहकार्य केलं असते म्हणते आणि वेस्ट बेंगॉलला लग्न झाल्यानंतर हा जो नवरा आहे हा इथेच कामाला होता आणि याने तिला इथे आणून इथे राहत होते।